आपण गुहागर मधल्या मतदारसंघातल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता आला होता, पण एकंदरीत निकालाचं चित्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं पाहिलं तर इथं कुठेतरी विकास कामं करून मतं मिळतात, हा कुठेतरी एखादा फॅक्टर कमी होताना दिसतोय असं वाटत नाही तुम्हाला? की एवढी आपण संपर्क होता लोकसभा विधानसभेला आणि चांगली कामं केली होती, तरी कुठेतरी विकास कामं आता लोक मान्य करत नाहीयेत, असं एकंदरीत सगळ्याच एकंदरीत निकालावरून मला वाटत आपल्याला. 100% तुम्ही म्हणता ते खरं आहे की काय असं घडलं की ज्या लोकांना एवढं लोकांनी निवडून दिलं असं वाटतंय किंवा जे लोक निवडून दिले गेले असं दिसतंय ते निवडूनच येणार नाही असं चित्र उभं असताना एवढं 100% निकाल कसा विरोधात गेला हा आश्चर्यकारक आहे. असं काय झालं? काही झालं नाही. काहीही त्यांची लोकप्रियता त्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलं नाही, तर तिघांच्या जोडीला चौथा त्यांचा पक्ष ईव्हीएम आला आणि ईव्हीएम हा चौथा पक्ष त्यांच्यात सामील झाला, त्यामुळे त्यांना यश मिळालं. आता एकंदरीत कोकणामध्ये एकीकडे सेनेचा बाल्य केला होता, तुम्ही वगळला तर कोणी आमदार आलेले नाहीयेत. आता कुठेतरी संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्ष नेतृत्वाने काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने अवलंबल्या पाहिजेत किंवा काही कार्यपद्धतीत बदल करावा लागेल असं वाटतं आपण नेते म्हणून? की आम्हाला आता थोडीशी कार्यपद्धतीमध्ये बदल करावा लागेल. आम्हाला आता मुंबईतून नेतृत्व आणून इथं उभी करण्यापेक्षा आम्हाला स्थानिक नेतृत्व मोठी करावी लागतील. आम्हाला स्थानिक नेतृत्वांना पुढे आणावं लागेल. आम्हाला स्थानिक नेतृत्वांना काही अधिकार द्यावे लागतील. नुसते काम करून घेऊन चालणार नाही, त्यांना अधिकार द्यावे लागतील. त्यांच्याकडून रिझल्टची अपेक्षा करावी लागेल. ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतील आणि त्यांच्याकडून रिझल्ट मिळाला नाही तर त्यांची ताकद वाढवायला लागेल. ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत नसेल तर त्यांना समज देऊन बाजूला करावं लागेल, परंतु त्यांना पुरेपूर संधी द्यावी लागेल. स्थानिक पातळीवरच्या छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, स्थानिक पातळीवरचे छोट्या मोठ्या निवडणुकांमधले अधिकार असतील, अशा पद्धतीनं त्यांना अधिकार देऊन त्यांच्या नेतृत्वाचा कस हा लावावा लागेल आणि त्या त्या जिल्ह्यातली तिथली नेतृत्व मजबूत करावी लागतील असं मला स्वतःला वाटतं. त्याचं उदाहरण म्हणून रत्नागिरी धर्माच्या मतदारसंघात दिलेली उमेदवारी ही तशा प्रकारची जी एक चूक होती असं वाटतं. कसली? की बाळमानेंनी जे मातोश्रीवर जाऊन भाजपची मतं इतक्या प्रमाणात मिळतील असा एक विश्वास दिला, पण ते प्रत्यक्षात त्याचं निकालात दिसलं नाही. ते कुठेतरी निर्णय चुकीचा झाला असं वाटत नाही? अजिबात नाही चुकीचा निर्णय झाला. कोण इच्छुक होतं? इच्छुक कोण होतं? उदय बने यापेक्षा इच्छुक कोण होतं? उद्धव साहेबांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना व्यक्तिगत खाजगीरित्या बोलवून घेतलं आणि बाळ माने की उदय बने हे विचारून त्यांचं मत जाणून घेतलं आणि म्हणून सगळ्यांच्या मतांना रूप उद्धव साहेबांनी बाळमानेंची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये ती चूक झाली असं म्हणता येणार नाही. एक. दुसरी गोष्ट, आपण म्हणता तसं भाजपाने मतदान केलं नाही ही गोष्ट खरी आहे, पण हे मतदान फक्त बाळमानेंना केलं नाही का? तर या वेळेला भाजपानं खरोखरच पूर्णपणे मतदान महायुतीला केलं. काय झालं सावंतवाडीमध्ये राजन साळवींचं, आपल्या राजन तेली हे भाजपमधूनच बाहेर पडून आले होते ना, तरी सुद्धा भाजपाने त्यांना मतदान केलं नाही. बाळमाने हे ओरिजिनली भाजपाचेच होते. बाळमानेंना अपेक्षा अशी होती की माझ्या 2 पिढ्यांनी आम्ही भाजपाची सेवा केलेली आहे, जनसंघाची सेवा केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भाजपाच्या काही लोकांची चर्चा सल्लमत करून त्यांचा त्या ठिकाणी होकार घेऊन त्यांना सांगूनच बाळमाने तिथून बाहेर पडून गेले होते, पण तरी सुद्धा बाळमानेंना भाजपाने मतदान केलं नाही. एवढंच कशाला, खेड दापोलीमध्ये रामदास कदमांनी एवढा भाजपाचा अपमान केला होता. भाजपा थोडस जरी काय झालं तरी सुद्धा रुसून फुगून बसणारा आणि विरोधात मतदान करणारा. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 5 जागांपैकी एकही जागा भाजपाला मिळाली नाही. माझा असा अंदाज होता की 5ही ठिकाणी भाजपा आपली ताकद दाखवेल. 5ही ठिकाणी भाजपा निश्चितपणे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करेल आणि आम्ही नाही तर तुम्ही पण नाही ही जी भाजपाची पूर्वीची पद्धत होती ती दाखवतील, पण तसं झालं नाही. माझ्या इथे सुद्धा त्यांचा उमेदवार जाहीर झाला होता आणि आयत्या वेळेला बदलला गेला. फक्त भाजपाने रुसायचं काम केलं आणि मला असं वाटतं की भाजपानं आपला महागाई भत्ता वाढवून घेतला आणि महागाई भत्ता वाढवून घेऊन झाडून मतदान युतीला केलं. त्यामुळे केवळ बाळमाने अपवाद नाही तर महायुतीलाच मतदान त्या लोकांनी केलं. त्याच्यामध्ये नेमकं संघाची भूमिका म्हणायची की फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांनी भूमिका घेतली? मला माहित नाही. एकनाथ शिंदे नेते निवडले होते. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतो म्हणून सांगितलं होतं आणि आतून त्यांनी असा जर कावा केला असेल तर शेवटी कावेबाज लोकांचं काय सांगावं, त्यांनी काय ठरवलं होतं ते.
पण एकनाथ शिंदेना मात्र त्यांनी लवकरच जागा दाखवली, एवढं खरं आहे. विरोधी पक्षनेत्याचा विषय तुम्ही सभागृहात मांडला होता, अगदी आकडेवारीसह नियम दाखवले होते. त्याच्या पुढे काय नेमकं आता याच्या भविष्यात या बाबतीत काय निर्णय होईल असं वाटतंय? निर्णय काय म्हणजे मी आतापर्यंत जो एक चर्चा होती, प्रघात होता की एकूण सदस्य संख्येच्या 10% विरोधी पक्षाची सदस्य संख्या असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता नेमला जात नाही. केंद्रामध्ये सुद्धा 10 वर्ष विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही. पण असा नियमच नाही, कायदाच नाही, हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. पहिल्याच दिवशी ज्या वेळेला गटनेता म्हणून शिवसेनेचा माझी निवड झाली, त्यावेळेला मी पत्र दिलं आणि कायद्यामध्ये तरतूद काय ती सांगा. तुम्ही मला काही घटना घडलेल्या सांगू नका, उदाहरणं सांगू नका, कायदा सांगा. आणि आपण कायद्यामध्ये शेवटी त्यांच्याकडून पत्र घेतलंय की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट नाही. त्यामुळे पहिला आपण कायद्याने त्याच्यामध्ये सक्सेस झालो. आता राहिला प्रश्न, आमच्या पक्षाकडून जेव्हा पत्र जाईल त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेतेपद हे शिवसेनेला मिळेल याची खात्री आहे मला. जिल्ह्याचं राजकारण जातीपातीवर चालत नाही, पण गुहागर मतदारसंघाचा विचार केला तर कुणबी समाज कुठेतरी एकत्र येताना दिसला. हे नेमकं काय, त्यातून तुम्ही अर्थ काढता? मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. भले मी मध्ये शिवसेनेमध्ये नव्हतो, मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा विचार, जो जगामध्ये एकमेव नेता आहे की त्यांनी कधीच जातपात हा विचार समोर केलाच नाही, असा एकमेव जगामधला नेता आहे, जे मी भर राष्ट्रवादी असताना सुद्धा सर्वांना सांगितलं. तर ते मी जातपात कधी मानली नाही. पण यावेळेला माझ्या विरोधात मी कुणबी मी कुणबी मी कुणबी म्हणून माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी प्रचार केला आणि काही अंशी कुणबी समाज हा एकवटला, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर दुसराही मला एक अनुभव असा आला, तो आश्चर्यकारक अनुभव आहे की गेले 2-4 वर्ष एक मराठा लाख मराठा असे घोषणा देणारे, छाती फुटेपर्यंत छाती फुगेपर्यंत बोलणारे, घोषणा देणारे मराठा समाजाचे लोक सुद्धा मी मराठा समाज असून विरोधात काम करत होते. त्यामुळे केवळ कुणबी समाजाला दोष देऊन चालणार नाही, मराठा समाजाने सुद्धा माझ्या विरोधात काम केलं. म्हणजे ही किमया मला असं वाटतंय की ही सगळी किमया ईव्हीएम मशीन आणि त्याचबरोबर प्रचंड प्रचंड पैशाची ही सगळी किमया आहे. पैसा म्हणजे किती पैसा वापरला जावा, किती पैसा खर्च केला जावा, त्याला काय आईबाप आहे का नाही. आणि असा पैसा खर्च करायचा असेल तर 2 नंबरच्या पैशाशिवाय कोणी असा पैसा खर्च करू शकत नाही. त्यामुळे केवळ कुणबी समाजाच्याच मुळे नाही आणि संपूर्ण कुणबी समाज माझ्या विरोधात गेला नाही. कुणबी समाज हा जो मूळ माझ्याबरोबर होता तो माझ्याबरोबरच राहिला. हे होते भास्कर जाधव. कुणबी समाज काही वेळात माझ्यावर राहिला आणि संघटनेची जबाबदारी किंवा संघटना वाढवण्यासाठी आता स्थानिक पातळीवरती निर्णय घेणं हे संघटने हिताचं आहे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. टाइम डिजिटल करता किशोर मोरसह दीपक मोहिते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.